वेलकम टू कृष्णवी मालानी रेसिपीज। आज मी बनवणार आहे भोपळ्याचे पराठे। कुकर घेतलाय बघा। कुकरमध्ये आता मी असाच भोपळा 4 भागामध्ये कट करून घेतलाय। सर्वप्रथम त्याच्या बिया काढून घ्यायच्यात। हाताने काढल्या तरी चालतात, कारण की हाताने ना खूप इझी पद्धतीने निघतात, चाकूने निघत नाही आणि ते एकदम कडक असल्यामुळे चाकू लागण्याची पण भीती असते। तर अशा बिया काढून घ्यायच्यात। पूर्ण एक तांब्या पाणी टाकलंय मी। मीठ टाकायचंय बघा आणि फिरवून घ्यायचं व्यवस्थितपणे। कुकरचं झाकण लावायचंय। 2 शिट्ट्या दिल्यात बघा मी। 2 शिट्ट्यानंतर हे व्यवस्थित गाळ झालंय। असं चेक करून बघायचं वाफलंय की नाही, व्यवस्थित शिजलंय की नाही, ह्याचे सगळे सालं काढून घ्यायचे। पीठ घेतलंय गव्हाचं मी, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकली आहे। लाल तिखट तुम्हाला जसं तिखट हवं आहे ना त्या पद्धतीने टाका। काळा मसाला टाकलाय थोडा, हळद टाकली आहे। मीठ नाही टाकत आहे मी, कारण की मीठ उकळतानाच टाकलं होतं। जिरा मी असा क्रश करून टाकलाय ह्यात। ओवा पण टाकणार आहे। ओवा थोडा जास्त आला हातामध्ये, तर बघा मी थोडाच टाकलाय। तो पण असा थोडासा बारीकच करून टाकायचा, मस्त चव येते। आणि मी घरी बनवलाय धने आणि जिरा मसाला। हा मसाला थोडा टाकून आता सगळं पीठ आणि मसाले एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने। आणि आपण उकळलेले साल काढून घेतलेले जे भोपळ्याचे पीसेस आहेत ते ह्यामध्ये ॲड करायचे। पहिलं थोडंसं ह्याच्या सहाय्याने ते बारीक बारीक करून घ्यायचे आणि नंतर हाताने पण डायरेक्ट केलं तरी चालतात। हे बघा मी हाताने बारीक करून घेते। हाताने बारीक केलं की व्यवस्थित मिक्स पण होतात मसाले, भोपळा आणि गव्हाचं पीठ। तुम्हाला ह्याच पद्धतीने करावं लागणार आहे, कारण की पूर्णपणे पीठ मिक्स होणार नाही जर तुम्ही फक्त वरतून पीठ मळणार तर। तुम्हाला सगळं एकत्रित करून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यावं लागणार आहे। 2 मिनिटं पण लागत नाहीत बघा हे पीठ मळायला। आणि पाण्याची अतिशय म्हणजे पाण्याची तर काही गरज पडलीच नाही, कारण की भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं। पीठ मळून घेतलंय मी। आता मी थोडंसं तेल टाकणार आहे, तेल टाकून मळून घेणार आहे। तेल टाकून मळून घेतलंय बघा मी। पीठ मळून झालं, आता मी हात धुवून घेते स्वच्छ। आता डायरेक्ट पराठे घ्यायचे बनवायला आणि खूप इझिली लाटल्या जात आहे बघा। अतिशय सोप्या पद्धतीने, बिलकुल मेहनत लागत नाही आहे, खाली चिटकत सुद्धा नाही आहे। तुम्ही माझी ही ट्रिक वापरू शकता। पहिलं सगळे पराठे बनवून ठेवायचे, चपाती बनवताना पण तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। ह्यामुळे काय होते, गॅसची बचत होते आणि एकदम सगळे लाटून झाले की पटापट सगळे पराठे शेकता सुद्धा येतात। तर अशा पद्धतीने मी सगळे एक एक करून पराठे लाटणार आहे। हे बघा आता थोडासा भोपळा जो होता तो बारीक व्हायचा राहिलेला, तर मी त्याला परत पराठ्यावरच ठेवून लाटायला चालू केलं। तुम्ही याला दही सोबत खाऊ शकता,
किंवा कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. सध्या थंडीचं सीझन चालू आहे, तुम्ही आवळ्या आणि कोथिंबीरच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, खूप चविष्ट लागतं. अशा पद्धतीने मी सगळं लाटून घेते. असं जर चिटकण्याचं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पीठ वरतून असं पसरून घ्यायचं आणि उलटं करायचं त्याला, आणि मग अशा पद्धतीने पुन्हा लाटून घ्यायचं. पराठ्याचे जेवढे पण कोपरे आहेत सगळे पातळ करून घ्यायचे. बाजूनी सगळे कोपरे पातळ करायचे, मध्ये जाड असेल तरी चालेल. असे एक एक करून सगळे पराठे लाटून घ्यायचे. मी किचन वट्टा पहिलं व्यवस्थित घासून घेतलेला, पुसून घेतलेला, त्यानंतरच मी बनवायला चालू केलं आहे. त्यामुळे मी खाली चिटकलेलं पीठ पुन्हा घेतलं. आपण जे बनवतो त्यासोबत स्वच्छता पण खूप महत्त्वाची असते. किती पटापट लाटले जातात बघा, मला थोडीसुद्धा अशी मेहनत लागत नाही आहे. अशा पद्धतीने बघा मी सगळे पराठे लाटून घेतलेत एकत्र. आता मी तवा ठेवणार आहे. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एका पाठोपाठ एक जेवढे पण आपण लाटून घेतलेले पराठे आहेत भोपळ्याचे, ते पराठे शेकून घ्यायचे आहेत. व्यवस्थितपणे शेकून घ्यायचे आहेत पराठे, कच्चे नाही राहिले पाहिजे. आणि तुम्ही सगळे लोक मला कमेंटमध्ये सांगू शकता की या अगोदर तुम्ही भोपळ्याचे पराठे कधी खाल्लेले आहेत का, आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा. म्हणजे मी तुम्ही सांगितलेले नक्कीच सगळ्या रेसिपी ट्राय करेन. तेल लावून घेतलंय बघा मी आता. असं मस्त शेकून घ्यायचं पराठ्याला. मला हाताने शेकायची सवय आहे. तुम्ही उलटनं जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. मस्त भाजून घेतलंय बघा मी पराठ्याला. असंच करून एका पाठोमागे एक पराठे मी एक एक करून सगळे शेकून घेणार आहे.
अशा पद्धतीने सगळे पराठे बनवून घेतलेत बघा मी। हा शेवटचा पराठा आहे, ह्याला पण व्यवस्थित शेकून घ्यायचं। थोडंसं तेल मी लावलंय पराठ्यावर। अशा पद्धतीने माझे सगळे पराठे बघा किती मस्त कलर आला सगळ्या पराठ्यांना। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू। माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून